नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कबूस्त बापटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तामिळनाडू खातीर 5 नव्या रेल्वे सेवांक 5वो वांटो दाखयलो. भारतान अस्तंत आशियांतल्या भारतीय नागरिकां खातीर मजत वाडयल्या. लेबनॉन आनी कतारांतल्यान वेवसायीक विमानांनी शेकड्यांनी भारतीयांक भारतांत हाडले परत. इराणान आखाती देशावयले हल्ले बेगोबेग थांबोवचे अशी मागणी करपी थाराव जोडराष्ट्रीय सुरक्षा परिशदेन मंजूर केला. FIH बायलांच्या हॉकी संवसारीक वस्तादपण पात्रताय 2026 सर्तीत काल सांजे हैदराबादात जाल्ल्या पूल बीच्या खेळात भारतान वेल्स पंगडाक 4-1 अशें हारयले आनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळान इंडियन प्रीमियर लीग 2026च्या पयल्या पावंड्याचें वेळापत्रक जाहीर केलां. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल तामिळनाडू खातीर 5 नव्या रेल्वे सेवांक 5वो वांटो दाखयलो. तातूंत 2 अमृत भारत एक्सप्रेस, 2 एक्सप्रेस रेल्वे आनी 1 प्रवासी गाडी हांचो आस्पाव आसा. ही रेल्वे सेवा जोडणी पर्यटन, थळावी अर्थवेवस्था, तरणाट्यां खातीर घटमूट संद निर्माण करतली अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सोशल मिडिया पोस्टांत सांगलां. सुरू केल्ल्या गाडयांमदीं नागेरकोइल चारलपल्ली अमृत भारत एक्सप्रेस, पोदानूर धनबाद अमृत भारत एक्सप्रेस, रामेश्वरम मंगळूरू एक्सप्रेस, तिरुनेलवली मंगळूरू एक्सप्रेस, मायलादुथुराई तिरुवारूरू करैकुडी रेल्वे हांचो आस्पाव आसा. राज्यसभेत आयज ग्रामीण विकास मंत्रालयाच्या कामकाजाचेर चर्चा जातली. लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन विनियोग विधेयक 2026 मांडटले. तातूंत भारताच्या एकत्रीत निधींतल्यान 2025-26 आर्थीक वर्सा खातीर सेवां खातीर कांय अतिरिक्त रक्कम फारीक करपाक आनी विनियोग करपाक अधिकृतताय दितले. काल लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला हांच्या आडचो अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानान न्हयकारलो. विरोधकांनी अध्यक्षांच्या प्रामाणीकपणाचेर प्रस्न उपरासीत केल्ले. हे दुर्दैव अशें सभाघरांतल्या चर्चेत जाप दितना भाजपाचे ज्येश्ठ फुडारी आनी घरमंत्री अमित शाह हांणी म्हळें. लागीं 4 दशकां उपरांत अध्यक्षा आड अविश्वास प्रस्ताव हाडिल्लो, जो संसदीय राजकारण आनी सभाघर दोगां खातीर एक खेदजनक घडणूक अशें तांणी सांगलें. अध्यक्ष हो पुराय सभाघराचो आसता, खंयच्याय राजकीय पक्षाचो न्हय अशेंय ते उलयले. सभापतींच्या प्रामाणीकपणाचेर दुबाव येवंक फावना अशें पक्ष मानता म्हूण भाजपा आनी NDA हांणी लोकसभेच्या अध्यक्षा आड केन्नाच अविश्वास प्रस्ताव हाडूंक ना अशें तांणी सांगलें. इतल्या मजगतीं सभापती ओम बिर्ला हांकां काडून उडोवपाची मागणी आशिल्ल्या विरोधी पक्षाच्या थारावाचेर लोकसभेंतल्या चर्चेत भाजपाचे रविशंकर प्रसाद हांणी वांटो घेतना विरोधी पक्षांच्या कांय फुडाऱ्यांचो अहंकार भागोवपा खातीर हो थाराव हाडला अशें म्हळें. माननीय स्पीकर साहब के खिलाफ जो प्रस्ताव आया है, ये मैं पूरी जिम्मेवारी से कहूंगा, उनके खिलाफ अविश्वास नहीं है. किसी के अहम की संतुष्टि के लिए बात कही गई है, किसी के अहंकार के संतुष्टि के लिए बात कही गई है. भारतान अस्तंत आशियांतल्या भारतीय नागरिकां खातीर मजत वाडयल्या. लेबनॉन आनी कतारांतल्यान वेवसायीक विमानांनी शेकड्यांनी भारतीयांक भारतांत परत हाडले. बेरुतांतल्या भारतीय दुतावासाच्या म्हणण्या प्रमाण 177 भारतीय नागरिकांच्या पयल्या गटाक वेवस्था केल्ल्या चार्टर्ड विमानांतल्यान काल नवी दिल्लीत परतून हाडले. लेबनॉनांतले भारतीय राजदूत नूर रहमान शेख हांणी बेरूत रफीक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर ह्या गटाक निरोप दिलो. मजगतीं कतारांत आडकून उरिल्ले 500 परस चड भारतीय काल कतार एअरवेजच्या विमानांतल्यान भारतांत पावले अशी माहिती कतारांतल्या भारतीय दुतावासान दिल्या. प्रवासी नवी दिल्ली आनी मुंबय सयत वेगवेगळ्या सुवातेर वचपाक भायर सरले. फुडलो प्रवास बरो करपा खातीर कतार एअरवेज आयज भारतांत नवी दिल्ली आनी मुंबय अशी 2 अतिरिक्त उड्डाणां चलयतले. भारतीय नागरिकां खातीर पासपोर्ट जारी करपाची प्रक्रिया नेटान करपा खातीर खासा लक्ष दितात अशें दुतावासान म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केरळाचें नांव बदलून केरळम करपाच्या ह्या निर्णयाची NDAच्या बसकेत तोखणाय केल्या. केरळमच्या कोची शारांत विकसीत केरळम विथ मोदी ह्या नांवान जाल्ले NDAचे बसकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलयताले. आप सभी की बरसों से इच्छा थी कि केरला का नाम बदलकर केरलम किया जाए. केंद्र की हमारी बीजेपी NDA सरकार ने इस प्रस्ताव को मंजूरी दे दी है. भारत के इस सुंदरतम राज्य को अब मलयाली कल्चर के मुताबिक सही नाम मिला है, सही पहचान मिली है. भूगोल, हवामान, तंत्रगिन्यान अशे जायते फायदे केरळांत आसात अशें तांणी सांगलें. पर्यटन, प्रतिभा, तंत्रगिन्यान ह्या क्षेत्रांत नवी संद निर्माण जातली अशें प्रधानमंत्री हे वेळार उलयले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आतां मुखावेल्यो खबरो. इराणान आखाती देशावेले हल्ले बेगोबेग थांबोवचे अशी मागणी करपी थाराव जोड राष्ट्र सुरक्षा परिशदेन मंजूर केला. हे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करतात आणि आंतरराष्ट्रीय शांतिकाय आणि सुरक्षेक गंभीर धोको निर्माण करतात अशें परिशदेन म्हळां. हो थाराव 13 मतांच्या भोवमतान मंजूर जालो जाल्यार 2 देश हे मतदानांतल्यान पयस रावले. खंयच्याच देशान तांच्या विरोधात मतदान करूंक ना. इराणान बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आनी जॉर्डनवेले सगळे हल्ले बेगोबेग थांबोवचे अशें आवाहन हे थारावांत केलां. रशिया आनी चीनान ह्या थारावाचेर टिका करतना ह्या थारावांत अमेरिका, इस्रायलच्या इराणवेल्या हल्ल्याचो कसलोच उल्लेख ना अशें म्हळां. मजगतीं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डान होर्मुझ सामुद्रधुनीचेर नियंत्रण दवरला. हो म्हत्वाचो दर्यामार्ग आसून तातूंतल्यान संवसारांतली सुमार 20% तेल आनी वायू पुरवण जाता. ह्या संघर्शाक लागून कच्च्या तेल आनी LNGच्या दरांत वाड जाल्या आनी ताचो परिणाम संवसारभरांतल्या गिरायक आनी वेवसायिकांचेर जाला. अस्तंत आशियांत तणाव नेटान वाडत आसा. इराणान पर्शियन आखातांतल्या वेपारी जहाजांक लक्ष्य करून संयुक्त अरब अमिरातींतल्या विमान येरादारीच्या मुळाव्या साधन सुविधांचेर हल्लो करपाचो यत्न केला. पोरन्या अबुधाबी विमानतळार लागसार उजो लागलो आनी ताचेर रोखडेंच नियंत्रण हाडपाक येस मेळिल्लें अशें अबुधाबी प्रशासनान म्हळां. हाचे आदीं 11 मार्चाक दुबय आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर ड्रोन हल्ल्यांत भारतीय नागरिकां सयत 4 जाण जखमी जाल्ले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सान आपल्या नौदळान होर्मुझ सामुद्रधुनींतल्यान 2 जहाजांचेर हल्लो करून तांकां धरले अशें म्हळां. इराणी बँकेचेर जाल्ल्या हल्ल्याक जाप दितना ह्या वाठारांतल्या अमेरिका आनी इस्रायल कडेन संबंदीत आशिल्ल्या आर्थीक केंद्रांक आनी बँकांक लक्ष्य करपाक शकता अशी शिटकावणी रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सान दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीत शेतकी अन्न प्रणालीत बायलो ह्या विशींच्या जागतीक परिशदेत उक्तावण करतल्यो. प्रगतीक गती दिवप, नव्या उंचायेर पावप असो ह्या 3 दिसांच्या परिशदेचो विशय आसा. केंद्रीय शेतकी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान लेगीत ह्या वेळार हाजीर आसतले. ही कार्यावळ जोड राष्ट्र संघटनेन जाहीर केल्ल्या आंतरराष्ट्रीय बायलां शेतकार वर्स 2026 वेळार जाता अशें भारतीय शेतकी संशोधन परिशदेचे महासंचालक डॉ. ML जाट हांणी सांगलें. हवामान खात्यान आयज गुजरातात कडक उश्णतायेच्या ल्हारां खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडले 2 दीस दर्यादेगेवेले कर्नाटक, केरळ माहेर अशीच परिस्थिती आसतली असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, ओडिशा, उत्तराखंड आनी ईशान्य वाठारांत आयज गडगड आनी वीज पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. हिमाचल प्रदेश, अस्तंत बंगालांतल्या दोंगराळ वाठारांनी तशेंच सिक्किमातूय आयज अशीच परिस्थिती आसतली अशें हवामान खात्यान सांगलां. F1 बायलांच्या हॉकी संवसारीक वस्तादपण पात्रताय 2026 सर्तीत काल सांजे हैदराबादेत जाल्ल्या पूल बीच्या खेळांत भारतान वेल्स पंगडाक 4-1 अशें हारयलें. नवनीत कौर हिणें 3 गोल तर साक्षी राणान 1 गोल केलो. ह्या जैता सयत भारतान उपांत्य फेरयेंतली सुवात निश्चित केल्या. फाल्यां उपांत्य फेरयेंत भारत इटली पंगडा आड खेळटलो. BCCIन इंडियन प्रिमियर लीग 2026च्या पयल्या पावंड्याचें वेळापत्रक जाहीर केलां. ह्या पावंड्यार 28 मार्च ते 12 एप्रील 2026 मजगतीं खेळ जातले. मंगळूरतल्या M. चिन्नस्वामी स्टेडियमांत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आनी सनरायझर्स हैदराबाद पंगडा मदल्या खेळान ह्या सर्तीची सुरवात जातली. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल तामिळनाडू खातीर 5 नव्या रेल्वे सेवांक 5वो वांटो दाखयलो. भारतान अस्तंत आशियांतल्या भारतीय नागरिकां खातीर मजत वाडयल्या. लेबनॉन आनी कतारांतल्यान वेवसायीक विमानांनी शेकड्यांनी भारतीयांक भारतांत हाडले परत. इराणान आखाती देशावेले हल्ले बेगोबेग थांबोवचे अशी मागणी करपी थाराव जोड राष्ट्र सुरक्षा परिशदेन मंजूर केला. F1 बायलांच्या हॉकी संवसारीक वस्तादपण पात्रताय 2026 सर्तीत काल सांजे हैदराबादेत जाल्ल्या पूल बीच्या खेळांत भारतान वेल्स पंगडाक 4-1 अशें हारयलें आनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळान इंडियन प्रिमियर लीग 2026च्या पयल्या पावंड्याचें वेळापत्रक जाहीर केलां. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.